नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उशिरा कामावर आल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने संतापाच्या भरात सहकाऱ्यावर हल्ला केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी प्रवीण ज्ञानेश्वर बोबडे, वयवर्ष 34, राहणार देहुगाव, तालुका हवेली, मूळ राहणार पिंपळखुटा, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात योगेश चंद्रकांत माने, राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. निघोचे, तालुका खेड येथील संदीप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली. फिर्यादी यांच्या केबिनमध्ये असताना आरोपी योगेश माने याच्याशी उशिरा कामावर आल्याच्या कारणावरून वाद झाला. या कारणामुळे संतप्त झालेल्या आरोपीने हातातील हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यात मागील बाजूस जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर पुढील तपास पोलीस करत आहेत. खेड तालुक्यातील कहुगाव परिसरातील चासकमान धरणातून माती वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाचे नियंत्रण सुटले. चासकमान धरणाची भिंत ते राजगुरुनगर परिषदेच्या उपसा करणाऱ्या जॅकवेल यांच्या मध्यभागी संरक्षण कठडे तोडून हायवा धरणात कोसळून अपघात झाला आहे. या अपघाताच्या बाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र रात्रीच्या वेळी चासकमान धरणातून माती उपसा होत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. धरण भिंतीवर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस येथे उपस्थित असतात. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणातून रात्रीचा माती उपसा होत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. रात्रीच्या वेळी घडलेली ही घटना हायवा ट्रक अपघातग्रस्त स्थितीत दिसल्यानं समोर आली. या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांनी अपघाताचे फोटो सोशल मीडियावर टाकून धरणातून माती चोरी होऊन अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील काशीद बीचवर शुक्रवारी 22 मे 2026 रोजी रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. समुद्रात अंघोळ करताना लाटांच्या तीव्र प्रवाहामुळे बुडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका पती-पत्नीचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित दाम्पत्य पुणे जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असून काशीद बीचवर ते पर्यटनासाठी आले होते. समुद्रात अंघोळ करत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हे दोघेही समुद्रात खोलवर खेचले गेले. स्वतःला सावरणे कठीण झाल्याने दोघेही बुडू लागले आणि त्यांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला. त्याचवेळी किनाऱ्यावर तैनात असलेल्या रायगड पोलिसांच्या बचाव पथकातील सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित हालचाली केल्या. कोणतीही वेळ वाया न घालवता पोलिसांनी वॉटर रेस्क्यू क्राफ्टच्या म्हणजेच जीवरक्षक नौकाच्या सहाय्याने समुद्रात धाव घेतली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वेगवान लाटांचा सामना करत पोलिसांनी कुशलतेने आणि वेगाने बचाव मोहीम राबवून या पती-पत्नीला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे 2 निष्पाप जीवांना जीवदान मिळाले आहे. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन केले असून समुद्रात उतरताना पर्यटकांनी गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि केवळ अधिकृत व सुरक्षित ठिकाणीच आंघोळ करावी असे म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीत दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्या सेवेकऱ्यानेच दानपेटीतील रोकड लंपास केल्याचा आरोप असून या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मंदिर प्रशासनाच्या आर्थिक नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात 12, 13 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हा प्रकार घडला. मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत असलेला विशाल बाळू वारुळे, वयवर्ष 33, राहणार फ्लॅट क्रमांक 206, कार्तिकी हाईट्स, 24 वाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळ राहणार वारुळावाडी, नारायणगाव, तालुका जुन्नर याच्याकडे दानपेटीतील रक्कम गोळा करून ती कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी होती. मात्र दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरत असताना आरोपीने सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवत काही रक्कम स्वतःजवळील पिशवीत टाकल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो मंदिर परिसरातील फुलांचे हार ठेवण्याच्या ठिकाणी जात असे आणि तेथून रक्कम कॅशियरकडे जमा करण्यासाठी नेत असल्याचे भासवत होता. प्राथमिक तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीने 3 दिवसांत प्रत्येकी सुमारे 5,000 रुपये असे एकूण 15,000 रुपयांची रोकड चोरल्याचं समोर आलं. या प्रकरणी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी अधिकृत फिर्याद दिली असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर आळंदी देवस्थान कमिटीच्या कारभारावर नागरिकांकडून जोरदार टीका होत आहे.
यापूर्वीही समाधी मंदिर परिसरात पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडल्याची चर्चा असून त्यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभाव असल्याचे आरोप पुन्हा पुढे आले आहेत. काही पुजाऱ्यांवरही यापूर्वी आरोप झाले होते, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याने भाविकांमध्ये नाराजी वाढली आहे. संस्थान कमिटी नेमकी कोणाला पाठीशी घालते आहे असा सवाल आता भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. घरात आणि व्यवसायात बरकत येईल असे सांगून पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हातोहात लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना 3 वर्षे साधा कारावास व प्रत्येकी 25,000 रुपये दंडाची शिक्षा खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांनी ठोठावली आहे. अक्षय राजू शेरावत वय 25 राहणार हिंगणगाव तालुका हवेली जिल्हा पुणे व ऋषी बुद्धिमान नानावत वय 23 राहणार अष्टापूर नाका तालुका हवेली जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या सराई चोरट्यांनी नावे आहेत. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीत खराबवाडी येथे राहणाऱ्या अलका भगवान चव्हाण यांचे बिरदवडी ते आंबेटान चौक जाणाऱ्या श्रीजा वडापाव सेंटर आहे. दिनांक 14 मे 2025 रोजी दुपारी त्यांच्या वडापाव सेंटरमध्ये भगवा गमचा घातलेल्या दोघेजण दुचाकीवरून वडापाव आणि सिगारेट घेण्याच्या बहाण्याने आले होते. आम्ही भागात असून तुमचा हा व्यवसाय चांगला चाललेले व घरालक्ष्मी येईल, तुमची बरकत होईल, त्यासाठी पूजा करावी लागेल असे त्या 2 भामट्यांनी अलका भगवान चव्हाण यांना सांगितले. त्यासाठी नारळ आणि त्यावर मंगळसूत्र ठेवून पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यांनी सुरुवातीला नकार दिला, मात्र त्यांना पूजेसाठी या दोघांनी तयार केले. नारळावर 1.5 तोळे वजनाचे सोने असलेले मंगळसूत्र चव्हाण यांनी नारळावर ठेवले. त्या 2 चोरट्यांनी चव्हाण यांना बोलण्यात गुंतवून त्या दोघा भामट्याने मंगळसूत्र घेऊन तेथून दुचाकीवर पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी केला. हा खटला राजगुरुनगर खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SV उत्कर यांच्या कोर्टात सुरू होता. त्याचा निकाल शुक्रवारी दिनांक 22 मे 2026 रोजी त्यांनी दिला. आरोपी अक्षय राजू शेरावत, ऋषी बुद्धिमान नानावत यांना भारतीय न्याय संहिता कलम 318 435 अन्वये 3 वर्षे साधा कारावास व प्रत्येकी 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील भामासखेड धरण परिसरातील पाळू व पराडे गावातील एकूण 16 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल वायरवर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यात. त्यामुळे उन्हाळी शेती पिके धोक्यात आली आहेत. चोरट्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप हे बंद ठेवणे पसंत केले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत पंपाच्या केबल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारासाठी लंपास होतात. त्यानंतर कित्येक दिवस त्या भागातील नागरिकांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तालुक्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये विद्युत पंप, केबल चोरी, ट्रान्सफॉर्मर फोडीच्या घटनांबाबत तक्रारी दाखल झाल्या असताना अन्य कामात स्वारस्य असलेले पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत असल्याने चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बघा, आमच्या 16 शेतकऱ्यांच्या केबली चोरीला गेलेल्या आहे. किती वेळा गेले ते? 4 वेळा केबली चोरीला गेले आहे. एक केबल 450 फूट केबल होती आणि त्या 4 वेळा गेलेल्या आहेत. आणि त्या केबल गेल्यामुळं त्या मोटारी बंद पडलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना पाणी नाही. आणि गांजासह आरोपी अटकेत, पोलिसांची कारवाई. साखर MIDC मध्ये दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रणधीर रमेश माने, पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संभाजी विठ्ठल मात्रे वय 38 राहणार डोंगरवस्ती निघोजे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार चिंचवण तालुका वडवणी जिल्हा बीड याला अटक केली आहे. स्पायसर चौक ते वॉक्स वॅगन रोड लगत जगदंब हॉटेल समोर आरोपी संशयास्पद हालचाली करताना आढळला. तपासणी दरम्यान त्याच्या ताब्यातून सुमारे 1196 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोबाईल हँडसेट असा एकूण 69,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण शहरात लोकवस्तीच्या भागात वानरांचा उच्छाद वाढला आहे. शहरातील जांभळाच्या झाडांच्या परिसरात सुमारे 4 वानरे टोळीने फिरत आहेत. लोकवस्तीत असलेले जांभळाचे झाड आणि विद्युत खांबांच्या जवळून उड्या मारणाऱ्या या वानरांमुळे शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर भागात एका विजेच्या खांबावर शनिवारी 23 मे 2026 रोजी 2दा मोठे स्पार्किंग आणि जाळ लागल्याच्या घटना घडल्याने या भागात बराच वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. चाकणमधील महावितरणचे अधिकारी अविनाश सावंत यांनी वीज वितरण कामगारांच्या मदतीने विजेच्या खांबावर आग लागून नुकसान झालेल्या केबल्स दिवसभर वीज पुरवठा खंडित ठेवून बदलल्या. मात्र वानरांचा याच भागात वावर असल्याने पुन्हा अशा घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
बिबट्या आढळला तरी ढिम्म राहणारा वन विभाग स्वतः पुरता पुढाकार घेऊन वानरांच्या बाबतीत काहीही करणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे लोकवस्तीच्या भागातील वानरांचा वावर आणि संभाव्य अपघात कसे रोखणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आळंदी येथे शनिवारी 23 मे रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात हजारो स्वयंसेवक आणि आळंदीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेदरम्यान इंद्रायणी घाट परिसर तसेच नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील कचरा हटवण्यात आलाय. नदीमध्ये साचलेली जलपर्णी, जीर्ण कपडे, विसर्जित मूर्ती, प्लास्टिक पिशव्या, मातीची मडके आणि इतर टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यात आल्या. राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने मतदार याद्या पुनर्निरीक्षण करून अद्ययावत करण्यासाठी सोमवार दिनांक 25 आणि 26 मे रोजी नगर परिषदेच्या कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास दरकड यांनी केली आहे. या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी 2002 ची मतदार यादी आणि 2024 ची मतदार यादी यावरून स्थलांतर झालेले मयत मतदारांची नावे दुबार नावांची मॅपिंग करून वगळण्यात येणार आहे. तरी शहरातील मतदारांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबातील मतदार यादीत नावे असल्याची खात्री करण्यासाठी 2 दिवस नगर परिषदेच्या कार्यालयात मतदारांनी स्वतः आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडबोर यांनी केले. उपस्थित राहून पडताळणी करून घ्यावी. बीएलओ किंवा नगर परिषद कार्यालयाची. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नायफळमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. या भागातील विहिरीमध्ये साचलेला गाळ प्रशासनाकडून काढून मिळावा यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. पूर्णपणे वास येतोय आणि पाणी पूर्ण खराब झालेलं आहे. आता जर हे गाळ नाही ना काढला, एखादा पाऊस झाला का एरभरली का तो गाळ काढताच येत नाही आपल्याला. का परत वर्षभर राहिला का त्याच्या पुढच्या वर्षी परत ते असं झालं काढू म्हणता परत पाऊस पडला का परत तो गाळ राहिला. मग त्याच्यामुळं त्याला 4-5 वर्षाचा गाळ साचला. अनेक प्रकारचे जंतू पण असणार, जंतू पण झालेले. तालुक्याचे आमदार बाबाशेठ काळे साहेब व इतर नेते समीर भाऊ सुपे, जिल्हा परिषद सदस्य समीर भाऊ सुपे व पंचायत समिती सदस्य हिलेताई, आपल्या सर्वांना विनंती आहे. 4 दिवसांवर आलेल्या मुस्लिम बांधवांच्या बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारात शेळ्या, मेंढ्या, बोकड तसेच गुरांच्या बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. राज्याच्या विविध भागांसह लगतच्या राज्यातील व्यापाऱ्यांनीही बोकड खरेदीसाठी चाकण मार्केटमध्ये शनिवारी येत असून बाजार समिती प्रशासनाचा ढिसाळ कारभार व अव्यवस्थेबाबत शेतकरी आणि व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. धक्कादायक म्हणजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बाजारात मार्केट फी गोळा करण्यात अनियमितता होत असल्याचा आरोप होत आहे. यातील संबंधित भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व संचालक मंडळी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चाकणमधील गुरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असल्याने राज्यभरातून व्यापारी शेळ्या, मेंढ्या, बोकडांची खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात. मात्र रात्री उशिरापर्यंत नेमकी किती उलाढाल झाली याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 23 मे 2026 रोजी कांद्याची आवक घटून 8 ते 12 रुपये असा प्रति किलो दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 23 मे 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी झालेली आहे. कारण की काल अचानक मोठा पाऊस कोसळल्यामुळे त्याचा आवकवर परिणाम झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगे 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाटेसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. कारली 30 ते 40 रुपये किलो आहे. गवार असेल, गवारसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. दोडका 60 ते 70 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 80 ते 90 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडले असेल, तोंडले 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भावसुद्धा आता कमी झालेले. राजमा 80 रुपये किलो झालेला आहे. पावटासुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट असेल, बीटसुद्धा 25 रुपये किलो आहे. काकडी 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी 40 ते 45 रुपये किलो आहे.
वाटाणा 70 ते 75 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.